नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, कोरोना काळामुळे जनगणना लांबली होती, त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। हे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणून सर्व त्या पातळीवर यंत्रणा सज्ज झाली आहे। राज्यातील आगामी जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। मुख्यप्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकातून राज्यातील जनगणना प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक होणे चिन्ह आहेत। परिपत्रकानुसार 23 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत राज्यभरात 4 ते 5 प्रशिक्षण बॅचेस आयोजित करण्यात येणार आहे। प्रत्येक बॅचमध्ये साधारण 40 ते 45 प्रशिक्षणार्थी असतील, तर कमाल मर्यादा 50 ठेवण्यात आली आहे। 2 फील्ड ट्रेनरची टीम प्रत्येक बॅचचे प्रशिक्षण देणार असून प्रत्येक टीमकडून किमान 4 बॅचेस हाताळले जाणार आहे। यावर्षी प्रशिक्षणासाठी कॅस्केड पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे। आधी फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित करण्यात येत असून त्यानंतर ते प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करतील। 3 दिवसाच्या प्रशिक्षणात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही सत्राचा समावेश आहे। विशेषतः मोबाईल ॲपद्वारे डेटा संकलन, माहितीची पडताळणी आणि घराघरात जाऊन प्रभावी संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे। जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। प्रशिक्षण बॅचेस तयार करणे, उपस्थित नोंदवणे आणि माहितीचे व्यवस्थापन या सर्व प्रक्रिया CMMS द्वारे पार पडणार आहे। त्यामुळे संपूर्ण यंत्रणा पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे। प्रशिक्षणासाठी निवडलेल्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच दर्जेदार भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय प्रशिक्षणाच्या सुरुवातीला 1 व शेवटी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य ठेवण्यात आली असून प्रशिक्षणार्थ्याकडून अभिप्राय देण्याची सक्ती करण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे जनगणना प्रक्रियेत प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता टिकवण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकाकडून सेवाभाव प्रतिज्ञा घेतली जाणार आहे। नागरिकांकडून माहिती गोळा करताना गोपनीयता राखणे आणि निष्पक्षपणे काम करणे यावर प्रतिज्ञेत भर देण्यात आला आहे। एकूण शासनाच्या व्यापक तयारीमुळे जनगणना 2027 अधिक डिजिटल, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।